तिलकनगर बाल विद्या मंदिर, डोंबिवली ईस्ट, स्टँडर्ड सेकंड. सब्जेक्ट इंग्लिश बालभारती. 3.6 5 Little Seeds Part 2. In the previous video, we read and sing this poem. Now, in this video, we are going to understand this poem. So, listen carefully. 3.6 5 Little Seeds. 5 little seeds, 5 little seeds. 3 will make flowers and 2 will make weeds. Look here, look here. Here 5 little seeds. Out of these 5 little seeds, 3 will make flowers and 2 will make weeds. या ज्या इथे 5 बिया आहेत त्या रुजवल्या आणि त्यापैकी 3 बियांचे रोपटी वाढून त्याला छान फुलं आली आणि उरलेल्या 2 बियांचे तण म्हणजेच रानगवत झालं. अंडर द लीव्स, अंडर द स्नो, 5 लिटिल सीड्स आर वेटिंग टू ग्रो. दे आर वेटिंग टू ग्रो अंडर द स्नो अँड सीड्स. या 5ही बिया रुजण्याच्या आधी कुठे होत्या? अंडर द लीव्स अँड अंडर द स्नो म्हणजे झाडाच्या पानांखाली आणि बर्फाखाली होत्या. आणि त्या काय करत होत्या तिथे? 5 लिटिल सीड्स आर वेटिंग टू ग्रो. त्या तिथे रुजण्याची, वाढ होण्याची वाट पाहत होत्या. परंतु बिया रुजण्यासाठी, त्यांची वाढ होण्यासाठी, अंकुर फुटण्यासाठी काय आवश्यक असतं? सूर्यप्रकाश आणि पाणी. ते केव्हा मिळालं त्यांना ते पुढे पाहूया. Out comes the sun, down comes a shower, and up come the 3 pretty pink flowers. When the sun comes out and rain falls upon them, 3 pretty pink flowers grow. जेव्हा सूर्य उगवला, सूर्यप्रकाश आला, ढगातनं पाऊस पडला, तेव्हा त्यांना पुरेसा प्रकाश आणि पाणी मिळाल्यानंतर त्या 5 बियांपैकी 3 बियांचे छान रोपटी उगवून त्यांना पिंक, गुलाबी फुलं आली. आउट कम्स द सन दॅट एव्हरी प्लांट नीड्स अँड अप कम 2 फनी ओल्ड वीड्स. व्हेन द सन कम्स आउट विच एव्हरी प्लांट नीड्स फॉर देअर ग्रोथ, 2 फनी ओल्ड वीड्स कम अप. जेव्हा सूर्य उगवला आणि हा सूर्यप्रकाश सगळ्यांनाच मिळाला, सगळ्या झाडाझुडपांना, सगळ्या बियांना मिळाला, तेव्हा हे 2 बिया रुजून त्यांचे गमतीशीर रानगवत बनलं. नाऊ वन्स अगेन यू रीड अँड राईट दिस पोएम इन युअर नोटबुक. थँक यू.